आणि आता सुद्धा ॲक्च्युली पहिला भाग बघितल्यानंतर ना तिला काही रिॲक्टच करता येईना. मी तिला विचारलं, "पण काय आवडलं नाही का?" तर ती मला म्हणाली, "मला कळत नाही आहे." त्यामुळे मी योग्य वाटेन की नाही याची खरं तर सगळ्यात जास्त डाऊट मलाच माझ्याबद्दल होता. सो नेगेटिव्ह भूमिकाही साकारल्याच, पॉझिटिव्ह सुद्धा. पण मग आता हर्षदा यांना कोणती भूमिका, कोणत्या शेडची भूमिका जास्त आवडते? नमस्कार, मी अंकिता शिंदे. इट्स मज्जामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. लक्ष्मी निवास या आपल्या सगळ्यांच्या लाडक्या नव्या मालिकेच्या सेटवर आहे मी आणि सध्या माझ्यासोबत आहे तुम्हा सगळ्यांची लाडकी लक्ष्मी म्हणजेच हर्षदा मॅम. मॅम कशा आहात? मी मस्त आहे. तू कशी आहेस? मस्त. आणि वेलकम टू लक्ष्मी निवास. थँक्यू सो मच. खूप दिवसांनी तुम्हाला पॉझिटिव्ह भूमिकेमध्ये पाहिलं. यापूर्वीच्या सगळ्याच भूमिका गाजलेल्या नो डाऊट. पण लक्ष्मी ही भूमिका फार वेगळी आहे, मध्यवर्ती आहे. आणि आता मालिका पाहिली तर तो सुद्धा 1 तासाचा एपिसोड आहे. जेव्हा वाचलं की 1 तासाचा एपिसोड, तेव्हा जेव्हा हे तुम्हाला कळलं मुळात, तेव्हा तुमची रिॲक्शन काय होती? डेफिनेटली थोडा स्ट्रेस आला होता किंवा शॉक्ड होतो आम्ही, कारण महा एपिसोडची सवय आहे आम्हाला, की रविवारी एक एपिसोड असतो जो महा एपिसोड म्हटला जातो. पण रोज महा एपिसोड करायचा आहे तर मला असं वाटतं की वाहिनीचं धाडस आहे, निर्मात्याचं धाडस आहे. आणि आता शो ऑन एअर गेला आहे आणि रोज 1 तासाचा भाग प्रदर्शित होतो आहे. सो शक्य आहे ते. सो मला वाटतं की एक पायनियर गोष्ट आहे की एखादा पायंडा पडतो त्या मालिकेत आपण आहोत याचं छान वाटतंय की यापुढे कदाचित अनेक मालिका अशा बनतील ज्या तासाभराच्या असतील. आणि येस, जसं तू म्हणालीस की जरा वेगळी भूमिका आहे माझी. ही मालिका घेण्याचं कारणच ते होतं की आत्तापर्यंत थोडंसं करारी व्यक्तिमत्व असलेल्या भूमिका, भारदस्त व्यक्तिमत्व असलेल्या भूमिका मी केल्या आहेत. तर कधी कोणी अशी लक्ष्मीसारखी सोज्वळ भूमिका मला विचारेल असं वाटलं नव्हतं. पण किती छान आहे बघ. मी 12 एक वर्षांनी झी मराठीवर काम करते. त्यांच्यासाठी रौप्य महोत्सवी वर्ष आहे. 25 वर्ष झाली आहेत झी मराठीला. आणि यावर्षी एक छान अशी मालिका त्यांनी मला नवीन वर्षाची भेट म्हणून दिलेलं आहे. सो हे सगळं जुळून आलेलं आहे आणि छान वाटतं आणि प्रेक्षकांचाही उत्तम प्रतिसाद मिळतो आहे. अगदीच प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळतच आहे किंवा सहकलाकारांचा सुद्धा तुम्हाला मिळत असेल. पण मला असं विचारायचं की लक्ष्मी हे नाव फार वेगळं आहे, सोज्वळ आहे, कुठेतरी फार महत्त्व आहे या नावाला. सो हे नाव किंवा ही मालिकेबद्दल जेव्हा तुम्ही घरी सांगितलं तुमच्या आईला, तेव्हा त्यांची काय प्रतिक्रिया होती? खरं तर मी जेव्हा आईला म्हटलं की कारण ही मालिका अशी सहज आलेली नाही आहे. म्हणजे झीनी विश्वास दाखवलाच, पण ऑडिशन, मॉक सीन्स असं मी अख्ख्या प्रोसेसमधून गेलेले आहे. कारण एक महत्त्वपूर्ण पात्र आहे आणि मी आत्तापर्यंत ज्या भूमिका केल्या त्याच्याशी आणि याच्याशी काही संबंध नाही आहे एकमेकांचा. त्यामुळे मी योग्य वाटेन की नाही याची खरं तर सगळ्यात जास्त डाऊट मलाच माझ्याबद्दल होता. करायची इच्छा मात्र नक्कीच होती. आणि आपण कधी-कधी म्हणतो ना की जसं मी सगळ्यांना सांगते की जेव्हा आपण एखादी गोष्ट मॅनिफेस्ट करतो किंवा आपल्या अगदी कोरमध्ये ती इच्छा असते, तेव्हा युनिव्हर्स तुम्हाला मदत करतं ते होण्यासाठी. आणि तेच झालं आहे. जेव्हा मी आईला सांगितलं की सोज्वळ भूमिका करते मी, तर आईला आधी वाटलं की मी गंमत मस्करी करते की हे काय. आणि आत्तासुद्धा ॲक्च्युली पहिला भाग बघितल्यानंतर ना तिला काही रिॲक्टच करता येईना. मी तिला विचारलं, "पण काय आवडलं नाही का?" तर ती मला म्हणाली, "मला कळत नाही आहे." सो ती पण थोडीशी, कारण तिला पण इतक्या वर्षांची सवय आहे मला विशिष्ट पद्धतीने बघायची. सो या माझ्या जवळपासच्या माणसांना थोडंसं वेगळं वाटत असावं. चांगलं की वाईट असं स्पष्टपणे कोणी सांगत नाही आहे मला. पण काही अत्यंत जवळची माणसं आहेत, त्यांच्याकडनं पण छान पॉझिटिव्ह रिॲक्शन आलेलं आहे मला. म्हणजे त्याच्यात खास मला सांगायला आवडेल की माझी ह्या आधीची जी मालिका होती रंग माझा वेगळा, त्याचे निर्माते आहेत मिस्टर अँड मिसेस केतकर. त्यांनी आवर्जून मला फोन करून कौतुक केलं आणि आय थिंक ती गोष्ट मला खूप भावली. कारण ती माणसं नाही आहेत की जी उठून उगाच काहीतरी खोटं खोटं गमतीने म्हणतील. त्यांना जेन्युइनली आवडलं असावं म्हणूनच त्यांनी मला फोन केला होता आणि ती कौतुकाची थाप आहे त्यांची. त्याच्यानंतर माझी मैत्रीण आहे मृणाल देशपांडे. ती पहिला भाग झाला त्या रात्री मी जिथे ते शूट करत होते तिथे केक वगैरे घेऊन आली होती. या माझ्या जवळची काही माणसं आहेत ज्यांना मी अशी भूमिका करण्याचं धाडस करते ह्याचं कौतुक आहे आणि ते त्यांच्या डोळ्यात दिसतंय मला. आणि येस, माझे प्रयत्न सुरू आहेत. अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे, पण होईल. अगदीच. आणि आता टेलिकास्ट होऊन कुठेतरी आठवडा होईल की मालिका सुरू झाली आणि त्याच्या आधीच शूटिंग वगैरे सुरू झालं असेल. सो नेगेटिव्ह भूमिकाही साकारल्याच, पॉझिटिव्ह सुद्धा. पण मग आता हर्षदा यांना कोणती भूमिका, कोणत्या शेडची भूमिका जास्त आवडते? नाही, असं काही नाही. प्रत्येक गोष्टीची गंमत आहे. आता मी बरेच वर्ष करारी व्यक्तिमत्व करत होते की मला कोणी काही त्रास देऊ शकत नाही अशा भूमिका. आणि ही एक अशी भूमिका आहे की जिथे रोज ती कुठल्या ना कुठल्या गोष्टीचा स्वतःला त्रास करून घेते किंवा सो एक कम्प्लिटली बॉडी लँग्वेज वाईज, थॉट प्रोसेस वाईज एक वेगळी भूमिका आहे. सो आय एम शुअर पुढची 5-6 वर्ष ही करते. मग मला वाटेलच की जरा वेगळं काहीतरी करावं. मग पुन्हा काहीतरी आपण वेगळं करू.
आणि देवाची कृपा आहे, आईवडिलांचा आशीर्वाद आहे की वेगवेगळ्या भूमिका करण्याची संधी मला मिळते. सो जस्ट कीप ब्लेसिंग अँड कीप प्रेइंग फॉर मी. आणि पाहायला विसरू नका दररोज 1 तासाचा भाग 8 ते 9 फक्त झी मराठीवर तुमची लाडकी मालिका लक्ष्मी निवास. मला वाटतं याच पॉझिटिव्हिटीची माणसाला गरज असते की आपल्याला खात्री असते की पुढे किती वर्ष आपला कसा प्रोजेक्ट चालणार आहे. आणि मे बी हेच प्रेक्षकांना तुमच्याकडून अशी प्रेरणा मिळत असते. पण थँक्यू सो मच, फार वेळ घेत नाही. जाता जाता पुन्हा एकदा काही सांगायचं प्रेक्षकांना? एवढंच सांगेन की प्रेमाच्या वर्षावाला सुरुवात झालेली आहे, त्यात कुठलाही काटकसर करू नका. अगदी यथेच्छ कौतुक करा आमचं आणि प्रत्येक भाग पाहायला विसरू नका. 6 वर्षापासून 60 वर्षांपर्यंत सगळ्यांना ही मालिका पाहताना मज्जा येणार आहे. विश्वास ठेवा आणि नक्की बघा. बघायला सुरुवात केली नसेल तर आजपासून सुरुवात करा. मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.